अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्यानं एक कार्यक्षम, धाडसी संघटक नेता हरपल्याची भावना सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय वर्तुळात व्यक्त होतीये। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण करताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं म्हटलंय। अरुण काकांशी माझे घनिष्ठ संबंध होते। ते एक अत्यंत धाडसी, अभ्यासू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व होते। एकेकाळी या शहरात माजी आमदार कैलासवासी अनिल राठोड यांचे 25 वर्षाचं वर्चस्व होतं, पण त्यानंतर संग्राम जगताप आमदार म्हणून काम करत असले तरी त्यांना समाजातील सर्व घटकांना एकत्रित ठेवून मार्गदर्शन करणारे हात अरुण काकांचेच होते असं पवार यांनी सांगितलं। तर राजकारणात स्वच्छता, शिस्त आणि काटेकोर नियोजन या गोष्टी अरुण काकांच्या स्वभावात खोलवर रुजलेल्या होत्या। विधान परिषदेमध्ये त्यांनी केलेले काम अत्यंत दर्जेदार होतं। कुठलाही कार्यक्रम घेतला तर त्यात अपूर्णता राहणार नाही याची ते स्वतः काळजी घेत असत। त्यांचं संघटनात्मक कौशल्य, नेतृत्व गुण आणि समाजाभिमुख दृष्टिकोन आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून काकांचा अंत्यविधी शासकीय इतमामात व्हावा अशी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले। काकांचे अपूर्ण राहिलेलं काम पुढे नेणे, समाजासाठी त्यांची धडपड आणि विकासाचा दृष्टिकोन कायम ठेवणे हाच त्यांना आम्ही देऊ शकणारा खरा मान असेल असंही पवार म्हटले। तर शेवटी अजित पवार यांनी जगताप कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत सांगितलं की काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही। इतक्या लवकर काका आपल्यातून निघून जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। तर या दुःखद प्रसंगी मी आणि माझे कुटुंब जगताप परिवारासोबत आहे असंही अजित पवार म्हटले। अरुण काका जगतापांचं जे काही दुःखद निधन झालं त्याचा एक सगळीकडे शोककळा पसरलेली आहे। अरुण काकांचे माझे फार सुरुवातीपासून संबंध, कारण अरुण काकांना सगळ्यात चांगल्या गोष्टी करण्याची मनापासूनची आवड, धाडसी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोटी होती। आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की एकेकाळी ह्या शहरामध्ये अनिल राठोडांचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये सर्वांनाच बरोबर घेऊन त्याच्यातून संग्रामसारखं एक तरुण नेतृत्व पुढे आणलं, तो महापौर म्हणून काम केलं। अर्थात संग्राम जरी काम करत असला तरी पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम, आशीर्वाद देण्याचं काम, त्याच्या मागं सगळा समाज उभा करण्याचं काम हे अरुण काकाच करत होते। आणि आमदार म्हणून त्यांनी MLC म्हणून ज्यावेळेस काम ते करत होते त्यावेळेस विधिमंडळात मी बघायचो, नेहमी कुठलंही काम अतिशय चोखपणे झालं पाहिजे अशा प्रकारचा कटाक्ष त्यांचा नेहमीच असायचा। कुठलाही कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे, टापटीपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि असं त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासता नाही याबद्दलची पण काळजी त्यांची कटाक्षाने असायची। मध्ये आपल्याला आठवत असेल इथं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या, त्यावेळेस आम्ही अनेक जण आलो होतो। त्यावेळेस काका पहिल्या तिकडच्या घरी राहत होते, त्यावेळेस मला म्हणलं की दादा आता एक नवीन बंगला बांधतोय आणि तिथं आम्ही थोडेच दिवसात शिफ्ट होणार आहोत आणि तिथंही तुम्हालाही ते आवडेल, कारण मलाही सगळ्यांना माहिती आहे, मलाही नीटनेटक्या घर, ऑफिस व्यवस्थित, टापटीपणा, स्वच्छता त्या सगळ्या गोष्टीची मला पहिल्यापासूनची आवड आहे, सवय आणि अनेक राजकीय लोक ते बोलून दाखवतात। तशाच पद्धतीनं आमच्या अरुण काकांना पण सवय होती, त्याच्यामुळं आमचे चांगले सूर जुळायचे, म्हणजे काही विचार जुळायचे आणि त्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत काम करत होतो। परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही। इतक्या लवकर अरुण काका सोडून जातील, मला तर त्यांनी सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही वास्तूक शांती लवकर करणार आहे, मग नंतर आपण तिथं एक कार्यक्रम करू अशा पद्धतीनं नेहमी
चांगला विचार मनामध्ये घेऊन आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा. ते आज अरुण काका आपल्यात राहिलेले नाही आहेत. कारण मी त्याच दिवशी येणार होतो, परंतु आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन आणि या सगळ्या कामगार दिन याच्या सगळ्या गोष्टी होत्या. शेवटपर्यंत संग्राम असेल, त्यांचा सगळा परिवार असेल, त्यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केल्यानंतर काहीतरी घडेल आणि पुन्हा काका आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतील, आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला आधार देण्याचं काम करतील, अशा पद्धतीनं सगळ्या अहिल्यानगरच्याही जनतेला वाटत होतं, आम्हालाही वाटत होतं, परिवारातल्या सगळ्या नातेगोत्यातल्या लोकांनाही वाटत होतं. तशा प्रकारे डॉक्टरांनी पण अतिशय प्रयत्न केले, पण शेवटी काकांची प्राणज्योत त्या ठिकाणी मावली आणि नंतर हा प्रसंग आपल्यावर उद्भवलेला आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील अरुण काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरांनी प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची त्यांच्या परिवाराला, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना याच्यातनं दुःख सावरण्याची शक्ती मिळो, अशा प्रकारचे परमेश्वर देखील प्रार्थना त्या ठिकाणी करतो. अरुण काकांचं आजपर्यंतचं काम लक्षामध्ये घेता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आपण सरकारी इतमाने अरुण काकांच्यावर अंत्यसंस्कार करू अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला. तो लगेचच इकडे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला. अशा प्रकारे हे सगळं गोष्ट घडलेली आहे. आता त्यांचं अधुरं राहिलेलं काम हे पुढं नेटाने पूर्णत्वाला न्यायचं, हेच खऱ्या अर्थाने आमच्या अरुण काकांना श्रद्धांजली करणार. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.